आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली। आमदार महोदय आणि खासदार महोदयाच्या सूचनेनुसार आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026 शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार, खासदार यांच्या सूचनेनुसार, चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। अतिशय महत्त्वाचा विषय होता, हाच गांभीर्याने घ्यायचा होता। याकरिताच आमच्या सर्व आमदार, खासदार यांच्याशी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही, ती अट रद्द केली, शिथिल करण्यात आली। एवढ्याच प्रकारचा विषय। सर हिंदी में आदिवासी विकास विभाग की ओर से सर मराठी सवाल क्या आदिवासी विकास विभाग की ओर से हॉस्टल में प्रवेश लेने के लिए 14 अगस्त 2026 को प्रवेश लेने के लिए जो आचार संहिता बनाने का जो जेआर निकला था, प्रवेश की मर्यादा 30 उम्र थी, वो शिथिल कर दी। अभी कोई अट रहेंगे नहीं वयों की, ये हम सब मिलके निर्णय ले लिए। राहुल गांधी इन्होंने कहा है कि कई विद्यार्थियों को जो है प्रेगनेंसी टेस्ट तक देनी पड़ती, इस तरीके की जो बात है। बहन जी ये विषय हमारे इसमें नहीं होता है, कृपया करके ये सब्जेक्ट में, क्योंकि हमारी बहना है, हमारे बच्चे हैं, ये बारे में नहीं बोलना चाहिए। ये मेरी विनती है। राहुल गांधी ने ट्वीट करके कहा है 17 से सवाल उठाया है। मारुतराव कोवाटे का मुद्दा छोड़कर ये वो जो जेआर निकला, वो जेआर में वो नहीं है, इसलिए मेरी विनंती है, हमारी बच्चियां हैं, हमारे बहना हैं, वो बारे में आप मत चर्चा करिए, यही विनंती है। जनजाति समाज की मेरी बच्ची है, बहन है, इसके बारे में आप मत पूछिए। आप राहुल जी को पूछिए, और वो जो गवर्नमेंट का जेआर भी। सर हमारा सवाल राहुल गांधी को लेकर इसलिए क्योंकि वो नेता विपक्ष हैं, आपकी जवाबदेही बनती है। सर राहुल गांधी ने पत्र भी लिखा है मुख्यमंत्री को, ओपन लेटर लिखा है। वो कह रहे हैं आदिवासी डिपार्टमेंट ही ठीक से काम नहीं कर रहा, लंबा चौड़ा पत्र लिखा है। आमच्या सर हिंदी मराठी आमचे महाराष्ट्राचे नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकरिता राहुलजीने जे पत्र लिहिलं, त्या पत्राच्या अनुषंगाने आज मी राहुलजींना जी माहिती अद्ययावत देणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं, परंतु राहुलजींना अद्ययावत माहिती न दिल्यामुळे गडचिरोली येथे साप चावल्यामुळे
3 मुली आमच्या दगावल्या, मरण पावल्या. 3 मुली दवाखान्यात भरती होत्या. त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगलं सहकार्य केलं. पण त्यांना माहिती जर कदाचित राहुलजींना दिली असती की ती आश्रमशाळा कोणाची आहे, 100% अनुदानावर आहे. 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा, 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे, तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता. तर ती माहिती जर कदाचित त्यांना देणं आवश्यक होतं, एवढीच अपेक्षा होती. पूरे मामले में जिस तरीके से आदिवासी विभागाचे कामं झालेल्या कामांचे पैसे कंत्राटदारांचे बाकी आहेत, या संदर्भात कंत्राटदारांनी आरोप केलाय आपल्यावरती. हे पैसे आदिवासी विभागाचे आम्हाला दिले क्या जात आपको नाहीये. लगता है राहुल गांधी इन्होंने जिस तरीके से ये पत्र लिखा है, इसमें उनको जो इन्फॉर्मेशन दी गई वो कहीं पे गलत? उइके साहेब, आदिवासी विभागाचे जे पैसे बाकी आहेत त्या संदर्भात कंत्राटदारांनी आरोप केलेत आपल्यावर. आपण फक्त एवढीच अपेक्षा आहे, पुणे इथं झालेल्या कार्यक्रमाच्या अधीन राहून राहुलजींना आमच्या मुलींनी जे संवाद केला, चर्चा केली, ती माहिती थोडी अपूर्ण होती. त्यामुळे कदाचित राहुलजी तसे बोलले असेल. परंतु आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये युद्ध पातळीवर विकास पर्व सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की कदाचित जर राहुलजींना जर त्यांना माहिती दिली असती की ती आपल्याच खासदाराची आहे, आपल्याच आमदाराची आश्रमशाळा आहे, तर कदाचित तेव्हा राहुलजी कदाचित ऐकले. राहुल गांधी क्या आपको लगता है राहुल के ऊपर जानना चाहेंगे. राहुल गांधी ने मुख्यमंत्री को पत्र लिखा है, पूरा हिंदी में जानना चाहेंगे. सर हिंदी मध्ये सांगा. त्या संदर्भात राहुल गांधी ने पत्र लिखा है मुख्यमंत्री त्यांनी आरोप केलेले आहेत कंत्राटदारांनी आपल्यावर. सर राहुल गांधी ने पत्र लिखा है मुख्यमंत्री को और जिस तरह से हमारे नेते देवेंद्र जी मुख्यमंत्री महोदय, उनको पत्र लिखा है जनजाति विभाग की ओर से. वो सब्जेक्ट रहने के कारण हम उत्तर दे रहे. लेकिन उन्होंने टेस्ट करने के बारे में बात कही है. टेस्ट करने के लोगों की ये संस्था पूरी म्हणतात की आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुदानित आश्रमशाळा कोणाची आहे, कोण चालवतात, कशा चालवतात, काय व्यवस्था आहे, काय सुविधा आहे किंवा नाही, याबाबतच आपण सर्व लक्ष घातलं तर 100% सर्वांना उत्तर मिळेल. जिस तरीके से राहुल गांधी जी को ये इन्फॉर्मेशन गलत दी गई, क्या उन्हीं के लोगों की ये संस्थाएं थी, क्या आप कहेंगे उस बारे में जो आपने महाराष्ट्र में अनुदानित आश्रम स्कूल 100% ग्रांट वो उनकी है. राहुल जी को मालूम है, राहुल जी ने पूछना चाहिए कि वो आप नाम नहीं मारोतराव जी कोवासे की अनुदानित आश्रम स्कूल है, वहाँ पे सर्पदंश हो गया है, तो उनको मालूम होना चाहिए. सर क्या राहुल गांधी को ये जानकारी नहीं थी कि उनके ही मंत्री हैं? नहीं होंगी, इसलिए नहीं होंगी. साहेब पुसतवा शोधा पुरी म्हणतात की आमची प्रेग्नन्सी टेस्ट होते, त्या दिवशी तुम्ही मंचावर सुद्धा सांगितलं, मग तुम्हाला असं काय वाटतं की आमच्या बाप मुली आहे, आमच्या बहिणी आहे, मुलींच्या सुद्धा बाबत म्हणतात की आम्हाला आमच्या मुली म्हणतात त्रास होतोय. कोणालाही अधिकार नाही आमच्या मुलीबद्दल बोलायचं, आमच्या बहिणीबद्दल बोलायचं. आम्ही आमच्या बहिणी झालं नाही, होणार नाही, होत नाही. आमच्या मुली आहे. नाही असं नाही. तुम्हाला आठवत असेल एटीसी कार्यालयामध्ये गत 10 दिवसापासून नागपूर येथे अधिवेशन आंदोलन होतं. कोणत्या मुलीला मुलांना त्रास झाला का? नाही. अजूनही पुण्यामध्ये नागरीमध्ये अजूनही मुली ज्या आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या बघायला मिळत आहेत. एक पीसी 250 मुलींच्या मागे एक पीसी त्या ठिकाणी वापरावा लागतोय. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पुणे येथील सर्व शिष्टमंडळची माझी चर्चा झाली.
समाधानकारक चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की आज मी वयाची मर्यादा जी आहे, प्रवेशाच्या वयाच्या मर्यादा तर राहुल गांधींना अद्यावत माहीत नाही अशा प्रकारची सुद्धा टीका करण्यात आली. राहुल गांधींच्या पत्रावरती मंत्री उईके यांनी आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली. आदिवासी मुलींनी राहुल गांधींना दिलेली माहिती अपूर्ण असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.